आपल्या सोबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आहेत. व्हीआयपी दर्शनावर चाप तुम्ही स्वतः कसंही केलेलं काय परिस्थिती आहे? आणि आता पत्राशेडमध्ये मी काहीच वारकऱ्यांच्या सोबत मी संवाद साधला. त्यांचं म्हणणं होतं की गेल्या वर्षी जवळपास 12 ते 13 तास लागत होते, आता तो 4 ते 5 तासवर आला आहे. तर VIP दर्शन बंद केल्यामुळे खूप चांगला एक परिणाम झाला आहे. बाकी वारकरी खूप समाधानी आहेत, तोच आमचा प्रयत्न आहे. पालखीत असू देत 65 एकर असू देत काय तयारी झाली पूर्ण? आणि बघा, जसं मी सांगितलं की मे महिन्यामध्ये सरासरीपेक्षा 8 पट पाऊस जास्त झाला होता. आषाढीच्या कालावधीमध्ये सुद्धा तोच शक्यता होती की पाऊस जास्त पडणार. हे लक्षात ठेवूनच आम्ही सगळी तयारी केली आहे. मुर्मीकरण गत वर्षीच्या 2.5 पट केलं आहे गत वर्षीपेक्षा. वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन हँगर आम्ही 103 ठिकाणी उभे केले आहे पूर्ण पालखी मार्गावर. जवळपास 7,12,000 चौरस फूट एकूण क्षेत्र आहे. आरोग्याबद्दल, सुविधा, टॉयलेट्सबद्दल, स्वच्छताबद्दल पूर्ण आम्ही लक्ष दिलं आहे आणि त्याचा आता चांगला परिणाम दिसत आहे. तुम्ही सांगितलं सगळी तयारी केलेली आहे, पावसाचा अंदाज पण आहे. मात्र पालखी मार्ग जो आहे वाखरी ते सरगम चौक तिथं बरंच काम बाकी आहे आणि खूप महिने झालेला आहे. कारवाई काही झाली त्याच्यावर? कारण ती जरा गंभीर बाब आहे, कारण सगळ्या बाजूनी तुम्ही चांगलं काम करताय, मात्र ती गोष्ट खटकणार आहे. आता बघा, तो नॅशनल हायवेचा तो पॅच आहे. त्यामध्ये 1 महिन्याआधी मी SP साहेब, जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत, आणि नॅशनल हायवेचे PD, आम्ही एक गाडीमध्ये बसून आम्ही 33 पॅचमध्ये नेमका काय करायचे, कुठे स्लोप द्यायचे, कुठून दगड काढून ठेवायचे, कुठे मुर्मीकरण करायचे, डांबरीकरण करायचे, दुरुस्ती करायचे, बॅरिकेड लावायचे. 33 पॅचेस आम्ही आयडेंटिफाय केला होता. 33 पैकी 29 पॅचेसचं काम झालं आहे. आता मी त्याला मोटरेबल केलं आहे. पूर्ण काम तर ते NS ला करायचे नंतर होईल, तर शक्य नाही आहे. पण प्रत्येक जे धोकादायक पॅच होतात त्यावर ज्या ज्या काम करायचे होतं ते 29 पॅचेसमध्ये झाले आहेत. बाकी जे 4 पॅचेस रिमेनिंग आहेत ते आज रात्रीपर्यंत सगळे होतील. ते मोटरेबल आहे आणि कुठल्या प्रकारचे अपघात होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतली आहे. दशमी दिवशी सगळ्या पालख्या येतात, समजा पाऊस झाला तरी काय दुर्घटना? नाही, ते मुर्मीकरण आणि सोलिंग चांगल्या पद्धतीने झालं आहे. चिखल होणार नाही आणि कुठल्या प्रकारच्या अपघात होणार नाही. एकंदरीत तयारी पूर्ण झालेली आहे. स्वतः जिल्हाधिकारी दस्तूरखुद्द सगळीकडे फिरतायत, पाहणी करतायत आणि वारकऱ्यांची सोय कशी होईल याचा पूर्ण विचार केला जातोय. पंढरपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मामुनी सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.